महाराष्ट्र के भिवंडी तालुका के मराठेपाड़ा में छत्रपति शिवाजी महाराज को समर्पित एक भव्य मंदिर जनता के लिए खुल गया है। सोमवार को इस मंदिर का उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया। इस मंदिर के माध्यम से छत्रपति शिवाजी के प्रति प्रेम रखने वाले लोगों को उनकी वीरता की गाथा देखने और सुनने को मिलेंगी। सीएम फडणवीस ने इस दौरान घोषणा की है कि मंदिर को तुरंत तीर्थ स्थल का दर्जा दिया जाएगा। इस मंदिर में छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा स्थापित की गई है। महाराष्ट्र में औरंगजेब की कब्र को लेकर मचे घमासान के बीच सोमवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भिवंडी में छत्रपति शिवाजी महाराज के मंदिर का उद्घाटन किया। महाराष्ट्र के मुख्यमंत्री ने मराठा राजा की जयंती के अवसर पर सोमवार को राज्य के ठाणे जिले के भिवंडी में छत्रपति शिवाजी महाराज को समर्पित पहली बार मंदिर का उद्घाटन किया। इस मंदिर में छत्रपति शिवाजी महाराज की कौशल और उनकी महानता को प्रदर्शित किया गया है। मंदिर में स्थापित की गई प्रतिमा अरुण योगीराज ने बनाई है। रामलला की मूर्ति भी उन्होंने ही बनाई है। फडणवीस ने कहा कि मंदिर को जल्द ही तीर्थ स्थल का दर्जा दिया जाएगा। छत्रपति शिवाजी महाराज के लिए एक मंदिर क्यों है? ऐसा इसलिए है क्योंकि उन्होंने भगवान, देश और धर्म के लिए लड़ाई जीती थी। फडणवीस ने इस मौके पर कहा कि उन्होंने हमें वह बनाया जो हम आज हिंदू है। फडणवीस ने कहा कि जिस तरह भगवान राम की पूजा करने के अनुभव को पूरा करने के लिए भगवान हनुमान का आशीर्वाद लेना जरूरी है, उसी तरह किसी अन्य देवता का आशीर्वाद लेने से पहले छत्रपति शिवाजी महाराज को श्रद्धांजलि अर्पित करना, छत्रपति शिवाजी महाराज को आदरांजलि अर्पित करनी चाहिए। छत्रपती शिवरायांनी ज्या काळामध्ये या देशामध्ये अनेक राजे, अनेक राजवाडे हे मुघलांची आणि परकीय आक्रमकांची मनसबदारी घेऊन त्यांच्या अधिपत्याखाली काम करत होते, ज्यावेळेस लढण्याची शक्ती कुठेतरी क्षीण झाली होती, ज्यावेळी गुलामगिरी हीच महिमामंडित होत होती आणि कोणाचे तरी मनसबदार म्हणून, कोणाचे तरी सरदार म्हणून मिरवण्याची प्रथा या देशामध्ये तयार झाली होती, त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांवर असे संस्कार झाले की कुठल्याही परिस्थितीमध्ये आता या मुलखाला आम्ही पारतंत्र्यात राहू देणार नाही। हे जे परकीय आक्रमक, हे मुघल, हे वेगवेगळे जे आक्रमक या ठिकाणी आलेले आहेत, हे ज्या प्रकारे आमच्या स्वकीयांवर अत्याचार करतात, अनाचार करतात, दुराचार करतात, यांना कुठेतरी धडा शिकवला पाहिजे आणि देव, देश आणि धर्माकरता रयतेचं राज्य स्थापन झालं पाहिजे। अशा प्रकारच्या विचारातून आई जिजाऊंनी शिवबांना घडवलं आणि शिवबांनी चमत्कार केला। बघा, या देशामध्ये आपण प्रभू श्रीरामांना युगपुरुष म्हणतो। प्रभू श्रीराम युगपुरुष काय? आपण तर म्हणतो प्रभू श्रीराम हे ईश्वर होते। मग रावणाशी लढण्याकरता प्रभू श्रीरामांना त्या ठिकाणी सेनेची आवश्यकता काय होती? ईश्वराने तर चमत्काराने रावणाला हरवायला हवं होतं, पण ते युगपुरुष होते। याचं कारण त्यांनाही माहिती होतं की जोपर्यंत असुरी शक्ती संपवण्याकरता समाजातलं पौरुष मी जागृत करणार नाही, समाजातला जो सगळ्यात कमजोर व्यक्ती आहे त्याच्या मनामध्ये ही शक्ती मी तयार करणार आहे की रावणाची शक्ती किती मोठी असली तरी ती अधर्माची शक्ती आहे आणि अधर्माच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे। अशा प्रकारचं पौरुष हे समाजातल्या शेवटच्या व्यक्तीत तयार केलं पाहिजे आणि म्हणूनच प्रभू श्रीरामांनी छोट्या छोट्या लोकांना एकत्रित केलं, त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यांच्या भरोशावर जगातली सगळ्यात मोठी शक्ती
जी अधर्मी शक्ती होती त्या शक्तीचा निपात केला आणि म्हणूनच एका नव्या युगाची निर्मिती करणारे प्रभू श्रीराम हे आमच्याकरता युगपुरुष आहेत। तसेच छत्रपती शिवरायांनी देखील त्या ठिकाणी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, ज्यांनी कधी लढण्याचा विचारही केला नव्हता अशा लोकांना एकत्रित केलं। शेतकरी असतील, शेतमजूर असतील, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे लोक हे सगळे एकत्रित केले आणि त्यांच्यामध्ये पौरुष त्या ठिकाणी निर्माण केलं, त्यांच्यात विजिगीषू वृत्ती तयार केली आणि त्यांच्यामध्ये या गोष्टीचं बीजारोपण केलं की आपल्याला राजा करता लढायचं नाही, सिंहासनाकरता लढायचं नाही आहे, आपल्याला देव देश आणि धर्माकरता लढायचं आहे। आणि देव देश आणि धर्माची लढाई हे मावळे अशा प्रकारे लढले की लाखाच्या फौजा खानाच्या यायच्या आणि 5000 मावळे त्या लाखाच्या फौजांना त्या ठिकाणी परास्त करून टाकायचे। हे जे बीजारोपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं, त्यातूनच पुढच्या काळामध्ये छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, तारा राणी यांच्यापासनं तर मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले आणि त्या ठिकाणी अफगाणिस्तानापर्यंत संपूर्ण हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा हा छत्रपती शिवरायांच्या प्रेरणेने या ठिकाणी लागला। महाराज हे तर खूप लवकर आपल्यातनं निघून गेले, पण महाराजांनी या भारतामध्ये, या मराठी मातीमध्ये एक असा अंगार फुलवला की त्यानंतर या ठिकाणी औरंगजेबाला गाडल्याशिवाय मराठे थांबले नाहीत। मराठ्यांनी यानंतर या संपूर्ण मोगली साम्राज्याचा निपात केला आणि दिल्लीवरही झेंडा गाडणारे जर कोणी होते तर ते मराठे होते। मर्दा आम्ही मराठे खरे, दुश्मनांना भरे कापरे, देश रक्षा वया, धर्म तारावया, कोण झुंजात मागे उरे असे सांगणारे मराठे हे अटके पार त्या ठिकाणी पोचले। 18 पगड जातीच्या लोकांनी दाखवलेलं हे जे शौर्य होतं, हे शौर्यच छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला आणि या महाराष्ट्राला दिलेली देण आहे। आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये एकोप्यानं राहणारा महाराष्ट्र, सोबत राहणारा महाराष्ट्र, एकसंघ राहणारा महाराष्ट्र हाच खऱ्या अर्थानं शिवरायांना अपेक्षित महाराष्ट्र आहे। जाती धर्मामध्ये विभंगलेला महाराष्ट्र हा छत्रपती शिवरायांना अपेक्षित नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळी आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये जातो त्यावेळी तोच संकल्प घेतला पाहिजे की देव देश आणि धर्माकरता जी लढाई छत्रपती लढले, ज्या प्रकारे त्यांनी आज आम्हाला हिंदू म्हणून जगण्याकरता या ठिकाणी ठामपणे जगण्याची संधी दिली।